नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे डे 24. आपला जी काही सिरीज आहे RRB PO आणि क्लरिकल साठी आपण जी सिरीज सुरू केला आहे त्यामधला, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जे काही मेन्स आपण सेशन ठरवलं होतं संडेला घ्यायचं, ते पण आपण सेशन घेतलेलं आहे. त्याचं सेकंड सेशन जे आहे ते झालेलं आहे. आय होप तुम्ही ते पाहिलं असाल. ओके. आणि आपण तुम्हाला माहिती आहे पॅरलली प्री प्लस मेन्स म्हणजे दोन्हीही तुमची तयारी सोबत सोबत झाली पाहिजे. आणि वातावरण असं झालंय की जे काही RRB चे एक्झाम आहेत ते मे बी इफ मोठा इफ पोस्टपोन होऊ शकतात. ऍट टाइमावर येऊ शकते पण पोस्टपोन होऊ शकतात. ठीक आहे. सो आपल्याकडं याचा तुम्ही निगेटिव्हली घेऊ नका. याला एक्झाम होणार, एक्झाम नाही होणार असं नाही. वॅकन्सी पण येणार, वॅकन्सीची भरपूर गरज आहे. परत फक्त याच्यामध्ये चेंज काय, एक्झाम पुढे ढकलल. तुम्हाला पॉझिटिव्ह काय तर तुम्हाला एक्झामला टाइम भेटेल ना. तो तुम्ही त्या अँगलनं पहा की एक्झामला टाइम भेटतोय. जर तुमची तयारी आणखीनही अपुरी असेल सो यू हॅव टू प्रिपेअर फॉर दॅट. ओके. सो बघा, आजचं जे काही पहिलं पझल हे आपण होमवर्कला दिलं होतं. ठीक आहे. आय होप तुम्ही केलं असाल. तर बघा सोल्युशन काय तर काय म्हणलंय की 10 पर्सन्स आहेत, म्हणजे 10 पर्सन्स आणि लिव्हिंग ऑन अ डिफरंट फ्लोर्स ऑफ 10 स्टोरी बिल्डिंग, वेअर ॲज द लोअर मोस्ट फ्लोर इज नंबर 1 and immediate above it is a number 2. Okay, and so on. And no two person live on same floor. Okay, काय म्हणलेत बघा ते नाही की 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. ओके, हे असे फ्लोर्स आहेत. टेन फ्लोर्स आहेत म्हणले आणि 10 जण त्याच्यामध्ये बसलेले आहेत. ओके. लवकरच तुमचा मे बी SBI चा रिझल्ट पण लागू शकतो. खूप दिवस झालेत आता. ठीक आहे. मेन्स वाला. ओके. तो काय म्हणले बघा, ई लिव्हज ऑन ऑड नंबर फ्लोर. आता ई जो आहे हा ऑड नंबर फ्लोरला आहे, पण कोणत्या ऑड नंबर फ्लोरला आहे, विच इज अबोव द 4th फ्लोर. म्हणजे चौथा फ्लोर जो असेल त्याच्यावर जो काही ऑड नंबर आहे, म्हणजे ई, त्याचा मतलब असा नाही की तो 5 नंबरला आहे, 7 नंबरला असू शकतो किंवा 9 नंबरला असतो, तो ऑड नंबरला आहे. ओके. ओके, ऑड नंबर लिहायची गरज नाही. ठीक, ऑडला आहे. नेक्स्ट आहे जी लिव्स 2 फ्लोर्स बिलो ई. आता जी जो आहे हा 2 फ्लोर्स बिलो ई आहे. म्हणलं 2 फ्लोर्स म्हटल्यानंतर त्या दोघांमध्ये 1 फ्लोर. ओके. हा 2 फ्लोर्स म्हटल्यानंतर असं नाही म्हणत मी 2 फ्लोर्स बिलो, 2 फ्लोर्स अबो, जोपर्यंत बिटवीन येत नाही हे तुम्हाला पहिल्या लेक्चर पासून सांगतोय. ओके, लक्ष द्या. नेक्स्ट आहे ऍज मेनी फ्लोर्स अबो जी बिलो के. आता जीच्या वर जेवढे आहेत तेवढेच केच्या खाली आहेत. ओके. नेक्स्ट आहे ओनली 3 पर्सन के आणि एच. आता के आणि एच मध्ये 3 जण आहेत. ओके. हा नेक्स्ट आहे जे लिव्स 2 फ्लोर्स अबो एच. आता जे जो आहे हा 2 फ्लोर्स अबो एच आहे. ओके, असा आहे. अँड लिव्ज ऍडजस्टंट टू एफ. आता अँड लिव्ह ऍडजस्टंट टू एच म्हटल्यानंतर एचच्या ऍडजस्टंट कोण यायला पाहिजे, एच का जे? ऑब्व्हियसली जे आला पाहिजे, बरोबर. म्हणून जे लिव्ज ऍडजस्टंट टू एफ. ठीक. जे लिव्ह ऍडजस्टंट टू एफ. ठीक आहे. द नंबर ऑफ फ्लोर्स जे अँड डी. आता जे अँड डी मध्ये जेवढे आहेत इज इक्वल टू 2 मोर. म्हणजे जे अँड डी मध्ये 2 जास्त आहेत कुणापेक्षा, एफ आणि ई पेक्षा, असा त्यांचा मतलब आहे. मग इथं असं लिहायचं 2 मोर दॅन एफ अँड ई. सिम्पल. ओके. नेक्स्ट आहे बी लिव्ज इमिजिएटली बिलो डी. म्हणजे डीच्या इमिजिएट खाली बी आहे. ओके. हा नेक्स्ट आहे एल लिव्ज अबो आय बट नॉट लिव्ज इमिजिएटली अबो. म्हणलंय त्यानं एल जो आहे हा आयच्या वर आहे बट नॉट इक्वल टू इमिजिएट. ठीक आहे.
आता सुरू करायचं सर, करायचं कुठून? आपल्याला एकच फिक्स कंडिशन दिल्यात त्यांनी, तिथून सुरू करायचं. फिक्स कंडिशन पण नाही म्हणता येणार त्याला. इथे बघा काय म्हणलंय, ई हा 4थ्या फ्लोअरच्या ऑड वर जो आहे आणि ऑड नंबरला आहे. मग आपण घेतेवेळी पहिल्यांदा इथं 5 ला घेऊ. ठीक आहे, 5 ला घेऊ. समजा पुन्हा एक 7 ला येईल आणि पुन्हा एक शेवटी येणार तो 9 ला येणार. ती नंतर बघू आपण. ही कंडिशन झाली. ठीक. नंतर आहे ईच्या खाली एक बॉक्स सोडून जी आहे. मग जी जर समजा इथे घेतलं, ठीक आहे, जी जर समजा इथे घेतलं, आता काय म्हणते, जीच्या वर जेवढे आहेत तेवढेच केच्या खाली आहेत, असं पण घेऊ शकतो. जीच्या खाली जेवढे आहेत 2 जण, केच्या वर तेवढे जरी आले तरी आता केच्या खाली 7 जण आहेत, मग जीच्या वर पण 7 जण असायला पाहिजे. बरोबर आहे. ठीक आहे, ही कंडिशन झाली. आता नेक्स्ट बघा कोणती आहे का. हा, नेक्स्ट आहे के अँड एच मध्ये 3 जण आहेत. के आणि एच मध्ये 3 जण आहेत. मग आहेत का बघा, इथं 1, इथं 2, इथं 3. एच इथे येणार. ठीक आहे, एच इथे येणार. ही झाली कंडिशन. ही पण कंडिशन झाली. ठीक आहे. आता एचच्या 2 बॉक्स सोडून वर जे आहे, मग एच आणि 1, 2 जे इथे येणार. ठीक आहे, जे इथे येणार. ठीक आहे. हा, ही झाली कंडिशन. आता नेक्स्ट आहे जे आणि एफ हे आहेत म्हटले, काय म्हणते उसको, ऍडजस्टंट आहेत. मग एफ ला जागा एकच उरली. ओके, आता ही कंडिशन अशी झाली. नेक्स्ट आहे, इकडल्या सगळ्या कंडिशन झाल्या. आता बघा, आयच्या इमिजिएट वर नकोय बरं का. डीच्या इमिजिएट खाली बी आहे आणि जे आणि डी मध्ये 2 जास्त आहेत एफ आणि ई पेक्षा. एफ अँड ई पेक्षा. एफ अँड ई पेक्षा. व्हेरी ई. हा, बरोबर. आता बघा, एफ आणि ई मध्ये किती आहेत? एफ आणि ई मध्ये किती आहेत? एफ आणि ई मध्ये किती आहेत? 1 जण आहे. एफ आणि ई मध्ये 1 जण आहे. मग जे आणि डी मध्ये किती पाहिजे? 3 जण. मग जे आणि डी मध्ये 3 जण घेण्यासाठी डी वरच घ्यायला पाहिजे. डी हा वर घ्यायला पाहिजे. डी आणि बी इथे येणार, असं येणार. ठीक आहे, ही कंडिशन झाली. तेव्हा जे आणि डी मध्ये 3 जण येणार. मग इथं 1, इथं 2, इथं 3 अशी होणार कंडिशन. पण ही कंडिशन रॉंग होणार. तुम्हाला सांगतो कशाबद्दल. इथं म्हणले आय आणि ई, जे एल जो आहे हा आयच्या वर आहे, पण नॉट इमिजिएट. म्हणजे इमिजिएट आहे का तो? नाही. मग इथं तर काय कंडिशन लिहिली आहे, आयच्या इमिजिएट वर एल लिहिलेलं आहे. मग ही कंडिशन रॉंग होणार. ठीक आहे. सो हे जे सोल्युशन आहे रॉंग. ओके, 2 कंडिशन आहेत आपल्याकडे, घाबरायचं नाही. ठीक आहे. आता ईच्या एक सोडून खाली जी समजा आणि इकडे एकदा जी. ठीक आहे, आपण हे करू मस्त पैकी. ईच्या एक सोडून खाली जी आहे. ठीक आहे. आता जीच्या वर जेवढे आहेत तेवढेच ईच्या खाली आहेत, केच्या खाली आहेत. ठीक आहे, ही कंडिशन. माझा जीच्या वर बघा 1, 2, 3, 4, 5 जण आहेत. मग ह्याच्या खाली, केच्या खाली पण 5 जण पाहिजे. जीच्यावर किती आहेत? 1, 2, 3. केच्या खाली किती पाहिजे? 3. ठीक आहे, ही कंडिशन झाली. ठीक आहे. हा, नेक्स्ट के आणि एच मध्ये 3 जण आहेत. के आणि एच मध्ये 3 जण घेण्यासाठी इथे बघा, ही जी कंडिशन आहे, इथे 1, 2, 3 एच इथे येऊ शकतो, पण परत एचच्या वर 1 सोडून जे आहे, मग तिथे एच यायला पाहिजे का नाही? मग एच ला जागा उरली एकच. 1, 2, 3 जास्त झाले का? 1 जास्त झाला. इथे एच येणार. मग इथं वरच येणार 1, 2, 3 एच इथे येणार. मग एचच्या 1 सोडून वर जे इथं आहे, जे इथं आहे. ही कंडिशन एच आणि जे ची आता पाहिली आपण. मग जे इथे येणार. ठीक आहे, जे इथे येणार. ओके, हा, ही कंडिशन झाली. आता नेक्स्ट आहे जे आणि डी मध्ये जेवढे आहेत 2 हे जास्त आहेत एफ आणि ई पेक्षा. मग एफ आणि ई मध्ये किती आहेत बघा. एफ आणि ई मध्ये घेण्यासाठी जे आणि एच झाला. जेचा इमिजिएट नेबर एफ आहे. जेचा इमिजिएट नेबर एफ आहे, मग इथे एफ घ्या. इथं तरी जेचा एफ येणार नाही. मग ही कंडिशन आहे, कारण इथं जेचा इमिजिएट नेबर एफ आहे. ही कंडिशन. ठीक आहे. आता येईल इथं की एफ आणि ई मध्ये किती येतं? 2, 3 जण एफ आणि ई मध्ये आहेत. मग जे आणि डी मध्ये किती पाहिजे? 5 जण पाहिजे. मग जे आणि डी मध्ये 5 जण घेण्यासाठी 1, 2, 3, 4, 5. डी वर आला पाहिजे, बी इथं आला पाहिजे. आयच्या ही पण कंडिशन झाली. ही पण कंडिशन. आयच्या वर एल आहे, पण नॉट इमिजिएट म्हणल्यानंतर एल इथे येणार आणि आय इथे येणार. एकच जागावरली. सो दिस इज द सॉल्युशन. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. तो याच्यावर काय क्वेश्चन विचारलाय की हु अमंग द फॉलोइंग पर्सन लिव्ज अबो एल. आता एलच्या वर कोण आहे बघा. एलच्या वर 2 आहेत, डी आणि बी. मग आपल्या ऑप्शन मध्ये आहेत का? आहेत. ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. सो आपला ऍक्च्युअल आन्सर काय? ऑप्शन नंबर 1. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 अँड 4 इज लिव्हिंग अबो एल. ठीक.
नेक्स्ट बघा पझल. नेक्स्ट काय म्हटलं बघा. आता 9% आहे आणि हे स्टँडिंग इन अ कू वन आफ्टर अनदर, हे पण वन आफ्टर अनदर आहे. ठीक आहे, असू द्या. काय म्हटले बघा, मग 9 जण आहेत आता इथे, पहिले 10 होते, आता 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. ओके. हा, आता हे 9 जण आहेत. मग मला सांगा, 9 जण आहेत हे, परत बघा 9 जण झाले. तिथे 10 होते, इथे 9 आहे. ठीक आहे. हा, तर काय म्हटलंय बघा, आता डायरेक्ट सुरू करू आपण. काय म्हटलंय की एच स्टँड 3% बिफोर जे. आता एच स्टँड 3% बिफोर जे म्हटल्यानंतर त्या दोघात किती पाहिजे? 2 जण पाहिजे ऑब्व्हियसली. बिफोर आफ्टर हे तुम्हाला सगळं सगळं सांगितलंय. हा, परत परत म्हणजे तेच सांगण्याला काही अर्थ नाही. आता एच स्टँड 3% बिफोर जे म्हटल्यानंतर ही अशी येणार कंडिशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऍट मोस्ट 2% स्टँड बिटवीन एच अँड आय, म्हणजे मॅक्झिमम ऍट मोस्ट 2% एच अँड आय. ठीक आहे. आय हू स्टँड्स बिफोर एच, म्हणजे ही कंडिशन अशी होणार की आय हू स्टँड बिफोर एच, ही कंडिशन अशी होणार. ओके. हा, नेक्स्ट ओनली 1% आय एन जी. आता आय एन जी मध्ये फक्त एक जण आहे, जी आहे का जे आहे? जी. ठीक आहे. आय एन जी मध्ये एक जण आहे. ठीक, असू द्या. जी हू स्टँड्स इमिजिएट आफ्टर डी. जी जो आहे हा इमिजिएटली आफ्टर डी आहे. ओके. नेक्स्ट आहे ऍज मेनी पर्सन्स बिटवीन एच अँड आय, म्हणजे जेवढे एच अँड आय मध्ये आहेत तेवढेच इज सेम ऍज डी अँड ई, तेवढेच डी अँड ई मध्ये आहेत. ओके, असू द्या. असू द्या, असू द्या. एफ स्टँड 3% आफ्टर ई. एफ जो आहे हा 3% आफ्टर ई आहे म्हणलंय, अशी कंडिशन आहे ना. मोर दॅन 3% स्टँड बिटवीन के अँड एल. आता के अँड एल मध्ये मोर दॅन 3% असा आहे. नेक्स्ट आहे एल हू स्टँड आफ्टर के. एल जो आहे हा केच्या नंतर आहे, इथं अशी येणार कंडिशन. ठीक आहे. आजचा करायचं तर करायचं कुठून, सगळ्याच वेगळ्या कंडिशन आहेत. कशाचीच कंडिशन एकोणमेकाला लिंक नाही. एकोणमेकाला लिंक नाही, कसं करायचं मग, कुठून सुरू करायचं? मेरे किस्से जैसा नहीं, एच अँड आय मध्ये एच अँड जे आहे, ई आणि एफ पुन्हा कोणती कंडिशन लिंकेज दिसत नाही. सो करणे का कहां से सुरू. जर समजा जे ला इथे घेतला, ठीक आहे, जे पासून बघू सुरू करून काय होतंय. समजा जे ला इथे घेतलं, एच इथे येणार. ठीक आहे. परत एच एन आय, याच्यावर आय आहे, मॅक्झिमम 2 जण आहेत म्हटले त्याच्यामध्ये, मग आपण घेताना मॅक्झिमम घेऊ, म्हणजे 2 जण आहेत असं समजू. आय एन जी मध्ये एक जण आहे. आय एन जी मध्ये एक जण आहे म्हटल्यानंतर काही कंडिशन, आय एन जी मध्ये एक जण आहे म्हटल्यानंतर जी इथे येणार, कारण ही कंडिशन झाली, ही कंडिशन नाही झाली. ओके, ही कंडिशन पण झाली. डी आहे, डीच्या इमिजिएट खाली जी आहे म्हणून इथं. ओके. आता प्रश्न आहे हा की आता एच एन आय मध्ये किती आहेत, एच एन आय मध्ये किती आहेत बघा, एच एन आय मध्ये किती आहेत, एच एन आय मध्ये किती आहेत, 1, 2. एच एन आय मध्ये 2 जण आहेत, बरोबर. तेवढे डी आणि ई मध्ये पाहिजे म्हणले, डी आणि ई मध्ये पाहिजे 2 जण पाहिजे. डी आणि ई मध्ये 2 जण पाहिजे. समजा डी आणि ई मध्ये इथे जर 2 जण घेतलं, परत ही कंडिशन बसणार नाही. ई आणि एफ ची, ई आणि एफ मध्ये 2 जण पाहिजे. ओके, अशी कंडिशन आहे. मग समजा एच ला इथे घेतला, एचच्या वर आहे, आय इथे येणार. मग आयला जर समजा आयला इथून काढलं, आयला इथून काढलं, ऍटमोस्ट 2 म्हटल्यानंतर याच्या 2 कंडिशन यायला पाहिजे अजून. समजा या दोघात एकच घेतला, आय आणि एच मध्ये हे घेतलं दोघंच, एच आणि आय मध्ये.
नेक्स्ट आहे एच आणि आय मध्ये जेवढे तेवढे डी आणि आय आणि जी मध्ये सगळ्यात महत्वाचा एक जण आहे. मग समजा जी जर इथे घेतलं, कारण जी खाली येणार नाही, मग डीच्या खाली इथे येणार. ठीक आहे. ओके, डीच्या इमिजिएट खाली जी. आता एच आणि आय मध्ये जेवढे आहेत तेवढे डी आणि ई मध्ये आहेत. मग डी आणि ई मध्ये घेण्यासाठी ई इथे येणार, ई इथे येणार. परत ई आणि एफ मध्ये दोघं जण आहेत, पण एफ इथे येईल का नाही, कारण ऑलरेडी एच आहे तिथं. मग आयला जागा कुठली उरली, एकच उरली. एक एक कंडिशन आपण बघतोय, जर नाही झालं तर ठीक आहे. ठीक आहे, आता आयला जागा एकच उरली. ओके, एच आणि आय मध्ये जेवढे आहेत तेवढे डी आणि आय आणि जी मध्ये सगळ्यात महत्वाचं. आता आय आणि जी मध्ये एक जण आहे, मग डी ला समजा इथे घेतलं. ठीक आहे, आता एच आणि आय मध्ये जेवढे आहेत म्हणले, एच आणि आय मध्ये जेवढे आहेत तेवढे डी आणि ई मध्ये आहेत. मग ई कुठे येणार, इथे येणार. ओके, मग परत ई आणि एफ मध्ये दोघं जण आहेत. ही कंडिशन ईच्या 2 सोडून खाली एफ आहे, बरोबर. ही कंडिशन झाली. भगवान ये हो रहा है, ऐसा मत किया करो. नाही, हे चुकणार. परत के आणि एल मध्ये मोर दॅन 3 पाहिजे म्हणलंय. तिथे के आणि एल बसणारच नाही ना, असा विषय. ओके, के आणि एल तिथे बसणारच नाही. ठीक, के आणि एल बसणार, पण के आणि एल मध्ये मोर दॅन 3 पाहिजे ना, असा विषय. केच्या खाली एल आहे. ओके, ए आणि एफ वर बी घेऊन बघितलं. समजा ए आणि एफ जर इथे घेतलं, पण एफ सोबत पुन्हा परत कंडिशन नाही, असं त्यांचे म्हणणं आहे. असे त्यांचे म्हणणे आहे. समजा जे समजा आय घेतलं, एच घेतलं, एक सोडून जे घेतलं. ठीक आहे, एच एन आय जे डी. एच एन आय मध्ये तेवढेच आहेत जी, आय एन जी मध्ये एवढं आय एन जी येणार नाही तर. ठीक आहे, ही कंडिशन झाली. नेक्स्ट आहे एच इथे घेतला. आपण एक एक कंडिशन बघू, तर नाही झालं तर ठीक आहे. एच एन जी मध्ये इथं आहे, परत आय एन जी मध्ये परत एक जण आहे, सो तिथं आय येणार नाही. ठीक आहे, म्हणून परत एच इथे येणार, एच इथे येणार. म्हणजे समजा इथे गेला, मग परत काय, एच एन जी मध्ये एक जण आहे, जी आणि डी मध्ये एक जण आहे, एच एन आय मध्ये दोघ जण आहेत, डी आणि ई मध्ये दोघ जण आहेत, परत ई आणि एफ मध्ये दोघ जण आहेत. ओके, परत जे आणि के मध्ये नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके, आय इथे घेतलं समजा. एच एन आय मध्ये मॅक्झिमम किती जण आहे, दोघ जण आहेत. मॅक्झिमम दोघ जण घेऊ आपण. एच इथे घेतला, 1 2, जे इथे घेतला. ठीक आहे, मॅक्झिमम दोघ जण. आय एन जी मध्ये एक जण आहे म्हणलंय, आणि डी इथं आला समजा. ओके, डी इथं आला. आता एच आणि आय मध्ये दोघ जण आहेत, डी आणि ई मध्ये दोघ जण आहेत. हीच कंडिशन होणार ई आणि एफ मध्ये. संपला. हे एक सोल्युशन आहे, हे सोल्युशन आहे. ठीक आहे, के आणि एल. के इथं वर येणार, मग के आणि इथे वर येणार, आणि एल इथे येणार. काय केलं मी, पहिल्यांदा जेला इथे घेतलं होतं, मग परत जेला मी दुसऱ्या ठिकाणी बसवलं, वर बसवलं. आणि एच आणि आय मध्ये मॅक्झिमम जेवढे जण बसतात, मॅक्झिमम दोघ जण बसतात, मॅक्झिमम पहिल्यांदाच बसवून टाकलं. कारण तिथं जर एक जण बसला असता तर आय आणि जी पुन्हा बसलेलं नसतं. आय आणि जी बसलं तर नसतं, तर डी ची कंडिशन बसली नसती. म्हणून आयला मी मॅक्झिमम घेतलं पहिल्यांदा. आयला मॅक्झिमम घेतल्यानंतर एक जे काही कंडिशन आहेत, पुन्हा आय मध्ये जी मध्ये एक जण आहे, पुन्हा डीच्या नंतर जी आहे इमिजिएट. आणि तुम्हाला असं जर दिलं असेल, तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय बघा, आठवलं असेल तुम्हाला, की जी आपल्याला मॅक्झिमम कंडिशन वाली कंडिशन आहे. आता इथं एच आणि जे आहे, एच पासून आय सोबत होती, एच पासून आय सोबत होती, आय पासून जी सोबत होती, पुन्हा एच आय आणि डी आहे, डीई हे सापडलं असतं. डी आणि ई पासून डी जी झालं असतं, आणि परत ई आणि एफ पण झालं असतं. उरलं काही कंडिशन ती शेवटी झालं असती. म्हणून सुरुवात करताना एच आणि जे पासून मी केली. ठीक आहे, आणि जेला फक्त 2 कंडिशन मध्ये बसवलं, की जे एक तर इथं बसला और इथं बसला, 2च कंडिशन होत्या. ठीक आहे, सो हे आहे आपलं सोल्युशन. ओके, आय होप समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन काय, की हाऊ मेनी पर्सन्स बिफोर एल. आता एलच्या बिफोर किती आहेत पहा. एलच्या बिफोर मध्ये किती पाहिजे, 6 पाहिजे. कारण हे एल इथं आहे, हे इकडं 3 जण आहेत खाली, तर वर किती पाहिजे, 6 जण पाहिजे. सिंपल, बघायचं पण नाही. आहे का, आहे ऑप्शन मोर दॅन 4 इज राईट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट आहे, हु अमंग द फॉलोइंग पर्सन स्टँड 2% बिफोर जी. आता 2% बिफोर जी म्हटल्यानंतर जी आणि त्याच्यामध्ये एक माणसाचा गॅप पाहिजे. म्हणजे जीच्या एक गॅप असलेला माणूस कोण आहे बघा, ते पण बिफोर. जीच्या एक बिफोर आहे आय, म्हणजे जीच्या 2% बिफोर आय म्हटल्यानंतर त्या दोघांमध्ये एकचा गॅप पाहिजे. आता डी आहे तो,
आहे का बघा, एक जण आहे, ऑप्शन आहे का बघा, नाही. पण आपल्याला डी पाहिजे. आता डी ऑप्शन आहे का, आहे, डी आहे का, हा आहे. द पर्सन इमिजिएट बिफोर, 2 persons बिफोर जी, हे आहे का ऑप्शन. द वन हू स्टँड इमिजिएटली आफ्टर ई आहे का, नाही. इमिजिएट आफ्टर के, इमिजिएट आफ्टर के, इमिजिएट आफ्टर के, इमिजिएट आफ्टर के, ओके आहे ना, इमिजिएट आफ्टर के आहे ना, इमिजिएट आफ्टर के आहे ना, आय, इमिजिएट आफ्टर आय, आय. सो आपला आन्सर काय असणार आहे, इमिजिएट आफ्टर के इज राईट आन्सर. ठीक आहे, आय होप समजला असेल तुम्हाला. ओके, नेक्स्ट आहे 12 पर्सन्स आहे. हे तुम्ही होमवर्क साठी ठेवा, होमवर्क साठी ठेवा. ठीक आहे, आपण करूया उद्याचं जे काही सेशन असेल, डे 25 आय थिंक, डे 25. आपण एक मंथ लगातारच्या जवळपास आलोय, एक मंथच्या जवळपास, आणि ही सिरीज तुम्हाला शेवटपर्यंत पाहायची आहे. ठीक आहे, सो एक एक दिवस महत्वाचा आहे. सो हे होमवर्कसाठी आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. असं नाही की लेक्चर संपले, लेक्चर आहे. हे क्वेश्चन आहे त्याच्यावरती, हा एक क्वेश्चन आहे आणि हा एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे 7 पर्सन्स डिफरंट स्टोरी बिल्डिंग, आणि हे आहे त्यांचे काही देश आहेत पहा, इथं डिफरंट कंट्रीज पण आहेत म्हणले. ओके, सो बघा 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. तुम्ही म्हणता सर आज एका टाईपचे दिसतात, एका टाईपचे आहेत पण डिफरंट क्वेश्चन्स, डिफरंट आहे, सगळं डिफरंट आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये वेगळं पण जाणवणार सगळंच. ठीक आहे, पहिल्यांदा 10 फ्लोर घेतले, पुन्हा 9 घेतले, आता 7 वर आलोय आपण. मध्येच 12 पर्सनचं आलं होतं, ते होमवर्क साठी दिले. ठीक आहे, ते करा. आय होप होमवर्कचे दिलेले क्वेश्चन करत जावा. मी तरी सांगतो तुम्हाला, फक्त तुमचं म्हणजे बरोबर झालं पाहिजे ना, की आपण करतोय ते बरोबर करतोय का नाही. ठीक आहे, आणि व्हिडिओ फक्त बघू नका, पॉज करत जावा व्हिडिओ, पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करत जावा, देन मग बघत जावा की बाबा बरोबर आहे का नाही. ओके, हा काय म्हणले वाचा. ओ लिव्स इवन नंबर फ्लोर अँड 3 floors बिलो वन हू फ्रॉम कोरिया. आता 3 floors बिलो म्हणल्यानंतर इथं कोरिया येणार, 1, 2, ओ इथे येणार. ठीक आहे, आता 2 फ्लोर का आले वगैरे असं नका विचार जाऊ. ठीक आहे, पी लिव्स इमिजिएटली बिलो द वन हू इज फ्रॉम कोरिया. आता पी जो आहे हा इमिजिएटली बिलो कोरिया आहे म्हणल्यानंतर पी कुठे येणार, इथे येणार. ठीक आहे, तिथंच करून घ्यायला. ओके, अँड 2 floors अबोव्ह द वन हू फ्रॉम जपान. आता मला इथं सांगा की पी इमिजिएटली बिलो वन हू फ्रॉम कोरिया आहे, बरोबर. मग पी कुठं आला, इथं आला. मग आणि परत म्हणलंय की 2 floors अबोव्ह द वन हू फ्रॉम जपान. आता 2 floors अबोव्ह वन हू फ्रॉम जपान म्हणल्यानंतर जपान कोणाला आला पाहिजे, जपान ऑब्व्हियसली ओला आला पाहिजे. मग इथे येणार जपान. ठीक आहे, जपान इथे येणार. ठीक, नेक्स्ट आहे द नंबर ऑफ फ्लोर्स अबोव्ह पी. द नंबर ऑफ फ्लोर्स अबोव्ह पी इज सेम ॲज द नंबर ऑफ फ्लोर्स बिलो द वन हू फ्रॉम रशिया. म्हणजे पीच्या वर जेवढे आहेत तेवढे रशियाच्या खाली आहेत. सिंपल, स्वीट अँड सिंपल. आर लिव्स 3 floors अबोव्ह द वन हू इज फ्रॉम रशिया. आता आर जो आहे 3 floors अबोव्ह म्हणल्यानंतर आर कुठे येणार, असं येणार. ठीक आहे, रशिया हू इमिजिएटली अबोव्ह यम. शाबास, ही कंडिशन अशी आहे, रशिया हू इमिजिएटली अबोव्ह यम. ओके, एकाच कंडिशन मध्ये भरपूर कंडिशन आहेत. द वन हू इज फ्रॉम स्पेन इमिजिएटली बिलो द वन हू इज फ्रॉम इंडिया. आता इंडियाच्या इमिजिएटली बिलो स्पेन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक, अँड परत अँड इमिजिएटली अबोव्ह एन, म्हणजे स्पेनच्या इमिजिएट खाली कोण येणार, एन इथे येणार. येस नीदर स्पेन नॉर युएसए. येस इज नॉट इक्वल टू स्पेन नॉर यूएसए. यस नीदर स्पेन नॉर यूएस. ठीक, ही कंडिशन अशी आहे. आता करने का तो कहां से करने का शुरू. तर मला सांगा, इथं पहिली कंडिशन दिलं होतं बघा, ओ जो आहे हा इवन नंबर फ्लोरला आहे म्हणलं. ओ जो आहे हा इवन नंबर फ्लोरला आहे, इवन. आणि कोरियाच्या 2 फ्लोर सोडून ओ आहे म्हणल्यानंतर
ओ साठी दोनच कंडिशन आहेत. ओ एकतर इथे येणार और ओ हा 2 नंबर येणार. मग इथं 2 फ्लोर सोडून म्हणल्यानंतर कोरिया इथे येणार. ठीक आहे, कोरिया इथे येणार. कोरियाच्या इमिजिएट बिलो पी, पीच्या एक बॉक्स सोडून आणि ओला काय येणार जपान, ओला काय येणार जपान. ठीक आहे, ही कंडिशन झाली. ओके, आता पीच्या वर जेवढे आहेत, पीच्या वर एक जण आहे, रशियाच्या खाली पण एक जण पाहिजे, रशियाच्या खाली पण एक जण पाहिजे, रशिया. ठीक, आणि रशिया जो आहे हा इमिजिएट अबो यम आहे म्हटलं. रशिया जो आहे, रशिया जो आहे हे काय करतंय हा इमिजिएट अबो यम म्हटल्यानंतर यम इथे ना. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं रशियाच्या 2 फ्लोर सोडून वर आर आहे, मग कुठे येणार 1 2, आर कुठे येणार इथे येणार. ठीक, सिंपल, स्वीट अँड सिंपल इथपर्यंत आलेला आहे. पण ही कंडिशन बसणार नाही की इंडिया आणि इंडियाच्या इमिजिएट खाली स्पेन आहे, पण स्पेनच्या इमिजिएट खाली एन बसणार नाही. कारण इथं येणार इंडिया समजा, इथे येणार स्पेन, पण एन इथे यायला पाहिजे ओच्या जागी, पण तिथे ऑलरेडी ओ आहे, म्हणून ही कंडिशन रॉंग. ठीक आहे, आता उरली एकच कंडिशन. ओच्या एक सोडून वर कोण आहे, पी आहे. पीच्या इमिजिएट वर कोण आहे, कोरिया आहे, आणि ओला जपान आवडतो. ओके, ही कंडिशन अशी. ओके, आता पीच्या वर किती आहेत बघा, 1 आणि 2 3, तिघ जण आहेत. मग रशियाच्या खाली किती पाहिजे, 3 जण पाहिजे. मग रशिया कुठं आला, पी ला आला. मग परत यम आला, यमच्या इमिजिएट वर रशिया आहे. मग परत आर जो आहे या रशियाला 2 सोडून आहे, ही कंडिशन, ह्या कंडिशन मध्ये बघा. मग बघा 1 1 2, इथं आर येणार वर. ठीक, आर इथे वर येणार. ओके, नेक्स्ट आहे बघा, इंडियाच्या इमिजिएट खाली स्पेन आहे. इंडिया मग एकच जागा, इथं इंडिया येणार, इथं स्पेन येणार, आणि त्याच्या इमिजिएट खाली एन, अशी कंडिशन आहे ती. मग ही कंडिशन झाली. आता उरला काय यस, यस इथं येणार का, यस इथे येणार का, नाही, कारण यसला स्पेन आवडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे, आणि यसला युएसए पण नाही आवडत. मग यस कुठे येणार, इथे येणार, आणि युएस ला आवडत नाही म्हटल्यानंतर युएस इथे येणार. उरला काय, MNOP क्यू, क्यू उरलेला आहे, मग क्यू इथे येणार. देश कुठले उरलेले आहेत, देश स्पेन झाला, चायना, चायना इथं आहे, चायना उरलाय, चायनाचा बी गेम करायचे. ठीक आहे, हे झालं आपलं फायनल सोल्युशन. ओके, आय होप समजलं असेल. याच्यावर क्वेश्चन काय म्हणलंय, हु अमंग द फॉलोइंग इज फ्रॉम स्पेन. आता स्पेन ला कोण आहे, स्पेन आहे क्यू, क्यू आहे का ऑप्शन मध्ये बघा, क्यू नाही, पण एक आहे 6 फ्लोर और इमिजिएटली बिलो पी. 6 फ्लोर आहे का, आहे, क्यू हा 6 फ्लोरला आहे. ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. हा, नेक्स्ट आहे, इफ ऑल द पर्सन्स लिव्हिंग इन अल्फाबेटिकल ऑर्डर, पण कुठून बॉटम टू टॉप, म्हणजे खालून वर. आपण अल्फाबेटिकल ऑर्डर जसं पझल मध्ये दिले MNOP QRS, तसं जर लावलं तर किती जण सेम पोझिशनला असतात, म्हणजे त्यांची रिमेन पोझिशन जी आहे अनचेंज राहणार आहे. मग बघा बॉटम टू टॉप म्हणले, बघा एम पासून सुरू आहे, इथं एम, इथं एन, ओ पी, पी क्यू आर आणि एस नाही. सो ओनली 1 इज करेक्ट आन्सर. म्हणजे तुम्ही अल्फाबेटिकल खालून वर जर गेला तरी पी त्याच ठिकाणी असणार आहे. ओके, म्हणून आपला आन्सर काय, ऑप्शन नंबर 1 इज राईट आन्सर, म्हणजेच 1. आय होप तुम्हाला समजत असेल. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय म्हणलंय, ओनली फ्यू. आता सिलॉंग, ओनली फ्यू म्हणल्यानंतर एवढेच ड्रामा हे मूवीज आहेत. ओके, नेक्स्ट आहे मूवीज. मूवीज, सम मूवीज, सेकंड वाली, सम मूवीज आर म्युझिक, सम मूवीज आर म्युझिक. ठीक आहे, नेक्स्ट आहे ऑल म्युझिक आर डान्स, म्हणजे सगळे काही म्युझिक जे आहे ते डान्स आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. डान्स डान्स करेंगे, हे आहे ड्रामा, ड्रामा क्वीन. ओके, हा, नो डान्स इज फिल्म, नो डान्स इज फिल्म. ओके, हे असं आहे. तर बघा काय म्हणलंय की सम ड्रामाज आर नॉट डान्स, सम ड्रामाज आर नॉट डान्स. सिंपल प्रश्न आहे. सम ड्रामाज आर नॉट डान्स, काही संबंध नाही, काही संबंध नाही, म्हणून रॉंग, काही संबंध नाही. सम ड्रामा कॅन बी नॉट, कॅन बी नॉट, हे सम ड्रामाज आर नॉट, ही कंडिशन हे आहे. सो इथे सम ड्रामाज आर डान्स म्हणले, काय संबंध आहे का त्यांच्यामध्ये, नो ची काही कंडिशन आहे का, नाही, म्हणून होऊ शकतात ते, असा काही संबंध नाही त्याचा. ठीक आहे, त्याच्यामुळे ते रॉंग झालं. ओके,
नो म्युझिक इज फिल्म, नो म्युझिक इज फिल्म, ही कंडिशन बरोबर आहे. कारण म्युझिक हे डान्स मध्ये आहे. म्युझिक हे सगळे जे म्युझिक आहे ते डान्स मध्ये आहेत. मग कोणताच डान्स जर फिल्म होऊ शकत नाही तर म्युझिक कसं कुठून होणार? तो आपला आन्सर काय असणार? ऑप्शन नंबर 4, ओनली टू फॉलो कन्क्लुजन. ठीक. नेक्स्ट बघा, सम लेटर्स आर नॉट वर्ड्स. सम लेटर्स एवढेशी जी लेटर्स आहेत आर नॉट वर्ड्स अशी कंडिशन आहे. ओनली फ्यू वर्ड्स आर सेंटेन्स. ओनली फ्यू वर्ड्स आर सेंटेन्स. ऑल सेंटेन्स आर बुक. ऑल सेंटेन्स आर बुक. सम बुक्स आर पॅराग्राफ. सम बुक्स आर पॅराग्राफ. ही कंडिशन अशी होणार. ठीक आहे. हे बघा, सम बुक्स आर सेंटेन्स. सम बुक्स, सॉरी, सम लेटर्स बुक्स वाजवले ते म्हटलं परत कसं काय? सम लेटर्स आर सेंटेन्स इज द पॉसिबिलिटी. सम लेटर्स आर सेंटेन्स इज द पॉसिबिलिटी. होऊ शकतात का? होऊ शकतात का? होऊ शकतात. त्याच्यामध्ये काहीच असं नोच रिलेशन नाही. सो आपला आन्सर काय पहिलं बरोबर आहे. नेक्स्ट आहे, ऑल बुक्स आर वर्ड. ऑल बुक्स आर वर्ड. हे जे बुक आहेत हे वर्ड आहेत का? हे जे बुक आहेत हे सगळे वर्ड आहेत का? नाही. म्हणून आपला आन्सर काय? रॉंग. म्हणजे जे काही सेकंड कंडिशन आहे ते रॉंग होणार. सो ओनली कन्क्लुजन 1 फॉलोज हे आपलं सोल्युशन आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. सिलॉलिझम ह्याचं म्हणजे जे काही आहे हे द लास्ट नाही, सॉरी, एक क्वेश्चन आहे. हा, राहिला. हे पदल आहे बहुतेक, हे लास्ट आहे आय थिंक. सॉरी. हा, तर बघा काय म्हणलंय की 8 पर्सन्स आहेत म्हणले डिफरंट इयर मध्ये त्यांचा जन्म झालाय. ठीक. ओके. त्यामध्ये बघा 65 आहे, 65 मध्ये आहे, 74 आहे, 80 आहे, 92 आहे, 97 आहे, 2003 आहे, 2008 आहे आणि 11 आहे. ओके. ओके. आता 8 पर्सन्स आहे असं. त्यांचं हे दिलं का? अरे यार, हे पण दिलं ना, एज पण दिलंय. म्हणजे 2022 ला त्यांचं बेस इयर मानायचं आहे. हा, 2022 ला बेस इयर मानायचं म्हणल्यानंतर 2022 ला बेस इयर मारायची ही कंडिशन. तर मी इथे गॅप किती येईल? 11चा येईल. 11 आणि 3 14 आणि इथे 3 आणि 5 8 म्हणजे 5 19 बरोबर ना? 3 आणि 3 6 म्हणजे इथे 25, इथे येणार 5 म्हटल्यानंतर 30, इथे येणार 12 म्हटल्यानंतर 42, इथे येणार 14 म्हटल्यानंतर 56. नाही, 56 नाही येणार. 6 5 बरोबर आहे. इथं 12 म्हणजे 42 बरोबर आहे ना? हम्म. 2 52, सॉरी 52 येणार. हा, बरोबर. हा, 2 5 52. ठीक आहे, 52, सॉरी 52. इथं 80 मधून गेलं 6 62 रे, असं करतोय 62. ठीक आहे. 62 कसं काय? 8 मधून 2 गेले 6, बरोबर आहे. परत 90 आणि 2022. ठीक आहे. 8 68. 68 वर्ष असं कसं काय? काहीतरी चुकतंय आपलं. समजा हे 2022 आहे, 1980. अरे काय करतोय राजा? काय करतोय? असं असतं. 2 4 42 बरोबर आहे. बरोबर आहे. 74. हे असं असतं. म्हणजे छोट्या ह्याच्यामधून हे मायनस करायचं. 12 मधून 4 गेले 8, 12 मधून 8 गेले 4, 48. 42 आणि 6 48. अरे 14 येते, 74. काय होतंय असं आज? 74. 12 मधून 4 गेले 8, 12 मधून 8 गेले 4, 48. ठीक आहे. हे 48 येणार. मग 74 म्हणल्यानंतर 48 येणार. पण नाही येणार, असं नाही येणार. 6 वर्षाचा गॅप. काय करतोय? आणि 65.
इथे येणार 9, 9 8 17 म्हणजे 57. इयर आज काहीतरी होतंय, वेगळंच मॅटर होतं. हा, आय वॉज बॉर्न 11 इयर बिफोर एफ. आय वॉज बॉर्न 11 इयर बिफोर एफ म्हटल्यानंतर आता बघा 11 आणि 11 22 आहे का नाही, 14 आणि 11 25 आहे का आहे म्हटल्यानंतर आय इथे येणार आणि एफ इथे येणार. एक पहिली कंडिशन असं. मग 19 आणि 11 30 आहे का आहे, आय इथे येणार एफ इथे येणार. फक्त मी हे करतोय बघतोय 25 आणि 11 36 आहे का नाही, 31 41 नाही, 42 43 नाही, 48 आणि 59 पण नाही, संपला विषय. 2 कंडिशन आहेत. ठीक आहे. द एज ऑफ डी इज अ थ्राइस द एज ऑफ एफ. म्हणजे एफचं जी काही एज आहे करंट, तिच्या तिप्पट जी एज आहे म्हणजे थ्राइस जी एज आहे ती एफच आहे. म्हणजे एफच्या एज पेक्षा डीचे एज हे थ्राइस आहे. मग इथं बघा 14 त्रिकोण 42 म्हणजे इथं काय येणार डी. 19 त्रिक 57 डी इथे येणार. ठीक आहे. 2 कंडिशन आहे. द नंबर ऑफ पर्सन बिफोर जी, आता जीच्या बिफोर जेवढे आहेत इज सेम एज आफ्टर एच. आफ्टर एच ह्याचा काय संबंध मध्येच काय आला हा. ओके, हा हे असं आहे. नेक्स्ट आहे एच इज 11 इयर लेस दॅन बी. एच इज 11 इयर लेस दॅन बी. आता मला सांगा 2 कंडिशन होते 11 वर्षाच्या, बरोबर. आणि एक कंडिशन आपण पहिल्यांदा घेतली, एक कंडिशन दुसऱ्यांदा घेतली. म्हणजे पहिल्यांदा मधली एक कंडिशन राहिलेली आपली 11 वर्षाची आणि दुसऱ्या मधली एक 11 वर्षाची कंडिशन राहिली. मग पहिल्यामध्ये काय राहील ते 19 आणि 30. मग बी कुठे येणार, बी कुठे येणार, इथे येणार. एच कुठे येणार, मग इथे येणार. आणि आता दुसऱ्या कंडिशन मध्ये जिथं आय आणि एफ आहे पहिल्या कंडिशन मध्ये, त्या ठिकाणी दुसऱ्या कंडिशन मध्ये बी आणि एफ येणार. म्हणजे बी इथे येणार आणि एच इथे येणार. ठीक आहे. म्हणजे 11 वर्षाचा गॅप आहे त्याच्यामध्ये. ओके, ही कंडिशन अशी होणार. परत एचच्या खाली जेवढे आहेत तेवढे जीच्या वर आहे. आता एचच्या खाली 1 आहे, जीच्या वर किती पाहिजे, 1 जण पाहिजे. एचच्या खाली 2 आहेत, मग जीच्या वर 2 पाहिजे. मग पण इथं ऑलरेडी डी आहे म्हणून येणार नाही. ही कंडिशन रॉंग. ठीक. नेक्स्ट आहे द डिफरन्स बिटवीन ई आणि बी इज प्राईम नंबर. आता ई आणि बी मधला जो काही एचचा डिफरन्स आहे तो प्राईम नंबर पाहिजे. मग समजा ई जर इथं घेतलं तर इथं बी आणि ईच आहे ना. हा, बीचं वय आहे 25 आणि ईचं वय आहे 11. ऑब्व्हियसली प्राईम नंबर येणार नाही, कारण 14 वर्ष कुठला प्राईम नंबर. उरलं ईला एकच जागा 9 आणि 19. ठीक आहे. या दोघांचा डिफरन्स ई आणि बीचा. आणि उरला काय जो काही आहे ए असेल, आय थिंक ए नाहीच आहे. बी सी डी ई एफ एफ बी सी. सी उरला, सी इथे येईल. मग सी उरलेला असेल, जो काही उरलाय तो इथे येईल. म्हणजे सी असेल तर दिस इज द फायनल सोल्युशन. ठीक. सो याच्यावर क्वेश्चन काय आहे की ई रिलेटेड टू एफ. ठीक आहे. ई हा एफ सोबत रिलेट करतो, बी हा सी सोबत रिलेट करतो. ठीक आहे. अशाच पद्धतीने विच ऑफ द फॉलोइंग पर्सन रिलेटेड टू जी. आता जी सोबत कोण रिलेट करतोय, मग जी सोबत कोण रिलेट करतोय म्हणण्यासाठी ई आणि एफ आणि बी आणि सी चं रिलेशन पाहायचं. ई आणि एफ दोघ जण आहेत आणि कोण आहे बी आणि सी. बी आणि सी मध्ये दोघ जण आहेत. मग परत उरला कोण, जी. जीच्या वर 1 2 बी. एक मिनिट. ई अँड एफ, ई रिलेटेड टू एफ, हा म्हणजे वर पाहिजे बरोबर. ई रिलेटेड टू एफ म्हणजे 1 2 जण आहेत. बी रिलेटेड टू सी, म्हणजे बी 1 2 2 आहेत. सर्टन वे जी रिलेटेड टू म्हणजे 2 जण पाहिजे. 1 2 बी. बीचं जे काही एक तर एज 97 25 और बी आहे का 97 आहे का आहे. ऑप्शन नंबर 5 इज राईट आन्सर. म्हणजे जो काही 97 ला जन्म झालाय, 97 ला कुणाचा जन्म झालाय बीचा, तो जी सोबत रिलेट करतो. ठीक आहे. सो हे होतं आपलं जे काही आजचं सेशनचा एंड, आजच्या सेशनचा एंड आहे. ठीक आहे. जर इथपर्यंत आलाय, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. तुम्हाला काही फायदा होत असेल आणि एक्झाम लेवलच्या गोष्टी दिसत असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.